माझ्यासोबत एक रील कर ना बावड्या। घर आहे आणि ह्या घराच्या वरच्या साईडला आहे बघा, इकडे इकडे शेत आहे, इकडे पूर्ण गवारी पेरलेली आहे. इथेच आम्ही थोडेसे रील शूट पण केलेले आहेत. लवकरच येतील रील्स, छान छान एंटरटेन रील्स तुमच्या भेटीला. तर आपण आता खालचं शेत पण पाहून घेऊ. चला आता मी तुम्हाला आमचं शेत दाखवते. घरापासून इकडं खाली हे साईडला आहे, हे बघा नदीपर्यंत आहे. दाखवते नक्की शेवटपर्यंत ब्लॉग पहा. त्याला पाय सोसतात ना. इथं काय कांदे पेरले काय, इकडं कांदे पेरलेत. हा आहे ऊस. हो, मला काय आठवते सांगू का? आता शेतातून चाललं तर येऊ का ते, मी आता थेट शेतात चालली. करायची करील, येऊ का मग आता? आता मी थेट शेतात चालले. धनी आपली यूट्यूब फॅमिलीला हाय तर बोला. हा आहे आमच्या माहेरच्या शेतातला ऊस. दाट आहे चांगला, उंच गेलाय. इथून रस्ता आहे खाली जायला, पण पॅक झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही वाकडी करून जातोय दुसऱ्याच्या शेतातून. सगळं ऊसच आहे. सकाळचे फक्त 9:30 वाजलेत आणि ऊन इतकं चमकतंय ना. आता आहे इथून थोडीच खाली नदी आहे. नदीच्या बांधावरच आहे आमचं पूर्ण शेत. आणि जेव्हा सीना नदीला पूर आला होता ना, तर त्या पुरामध्ये ना पूर्ण शेत आणि घर पण पूर्ण पाण्यात होतं. इतका पूर आलेला. नदीच्या काठीच गाव आहे ना, त्याच्यामुळे सर्वांची शेतं पाण्यातच जातात. पाणी आहे का नदीला? असणार, काल तिकडं तर होतं धरणाला. हे काय लावले हो? होय, तसला भोपळा आहे का? का भेंडी? भेंडी वाटतं, भेंडी. आमच्या दुसऱ्या चुलत्याचं शेत आहे आणि इथं भेंडी लावलेली बघा. वा वा, क्या नजारा आहे. आता मी थेट नदीला चालली. वाव, मस्त. पाणी भरपूर आहे. यावर्षी पाऊस नाही आमच्या इकडं सोलापूरला, पण पाणी भरपूर असल्यामुळं, नदी असल्यामुळं आहे इथे शेतीला, म्हणजे ऊसाला वगैरे पाणी आहे. पलीकडच्या साईडला पण ऊसच आहे काय, हे बघा असं पाणी आहे. सर्वांच्या मोटर आहेत अशा शेतात. घरापासून थेट खाली पळत आलं की डायरेक्ट नदीलाच जायचं का पोहायला? थेट अकोले गाठीतच. किती छान मोकळं, शांत, थंड आणि प्रशस्त वातावरण आहे. तर इतकं छान वाटलं या वातावरणात. तुम्हाला पण कसा वाटला व्ह्यू नक्की कमेंटमध्ये सांगा. तर यूट्यूब फॅमिली, हे असं आमचं शेत आणि मी तुम्हाला घर, नदी दाखवली आहे. कसं आहे कमेंटमध्ये सांगा. कशी वाटली आमच्या गावाकडची नदी, शेत, कसा वाटला व्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.